अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. BSNL महावितरण कंपनीच्या महागड्या म्युझिक केबल चोरी करणारी टोळी 2,80,40,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह क्राईम ब्रँच युनिट 1च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात BSNL कंपनीच्या भूमिगत कॉपर वायर चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट 1ने वाहब अब्दुल नवाज, सुरेश दिलीप वैराळ, बसंतलाल राजाराम यादव, कमलेश कुमार सुखदेव रविदास, तन्वीर मुशफिर शेख आणि राजकुमार केशुलाल जैन यांची भूमिगत कॉपर वायर चोरी करून यांनी मुंबईमधील भांडूप येथील गोडाऊनमध्ये असल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 2,88,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपींकडून नाशिक शहरातील सरकारवाडा, मुंबई नाका, इंदिरानगर, म्हसरूळ पोलीस ठाण्यातील दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले. याबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी माहिती दिली. नाशिक शहरामध्ये मागील काही वर्षामध्ये केबल चोरीच्या बऱ्याच घटना घडल्या होत्या. यामध्ये जी जमिनीखाली केबल असते, विशेषतः BSNL वगैरे अशा कंपन्यांची, ती केबल रात्रीतून JCB वगैरे लावून काढून नेण्याच्या काही घटना घडल्या होत्या. या अनुषंगानं नाशिक रोड पोलीस स्टेशनला 2024 ला एक घटना घडली होती. त्यामध्ये देखील अशी केबल चोरी झाल्याची लक्षात आलं होतं. याचा तपास सुरू होता. याविषयी क्राईम ब्रँचला तपास करून मागे नेमकं काय आहे, कोण आरोपी आहेत हे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली होती. युनिट 1चे PI मुदगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली, विशेष म्हणजे PSI श्री श्रीवंत, नंतर युनिट 4चे श्री संदीप पवार आणि युनिट 3चे श्री मोतीलाल पाटील यांनी मिळून अहोरात्र याच्यामध्ये चौकशी केली, तपास केला आणि यातून एक त्यांनी मोठी गँग बस्ट केलेली आहे. जी गँग रात्रीतून अशा ज्या जमिनीखाली केबल्स असतात, विशेषतः शासकीय कंपन्यांच्या, त्या केबल JCB लावून काढतात आणि त्या एकत्र करून विकतात. तशी त्यांनी एक गँग यातून बस्ट केली आणि या गँगमध्ये एकूण 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या 6 आरोपींना अटक करून यांच्याकडून 2,88,00,000 किमतीची केबल ही देखील जप्त करण्यात आलेली आहे. आणि याचबरोबर अशा प्रकारचे इतर जे गंभीर गुन्हे आहेत ते देखील उघडकीस आलेले आहेत. एकूण 5 गुन्हे, त्यातील एक सरकारवाडा, एक मुंबई नाका, इंदिरानगरचे 2 आणि मसरूळचा 1 असे इतर गुन्हे देखील उघडकीस आलेले आहेत. यातील आरोपी ताब्यामध्ये आहेत आणि या आरोपींकडून अजून तपास सुरू आहे, अजून चौकशी सुरू आहे आणि या आरोपीकडून असे इतरही गुन्हे उघडकीस गंभीर येऊ शकतात. तर एक मोठं काम नाशिकच्या क्राईम ब्रँच युनिटने केलेलं आहे. जे केबल चोरीचे गुन्हे जे सहसा उघडकीस येत नाहीत, असे गुन्हे त्यांनी उघडकीस आणलेले आहेत. त्यांनी गँग ताब्यात घेऊन त्यांच्याकडे 2,88,00,000 असा मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. हा मुद्देमाल ठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे आणि आणखी तपास सुरू आहे. आरोपींना शोध घेऊन ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपींचं लोकेशन कुठून घेतलं असं सांगणं सध्या उचित नाही, कारण आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. एकूण 6 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे तपास आणखी सुरू आहे. आणखी तपास सुरू आहे. सध्या हस्तगत केबल करण्यात आलेली आहे. सुरुवातीला मुख्य उद्देश हाच होता की जो काही चोरी गेलेला मुद्देमाल आहे तो मुद्देमाल ताब्यात घेणं. तर त्याप्रमाणे मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे. याचा विनियोग नेमका पुढे काय केला जात होता, पुढे कुणाकडे जात होता, याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे. सिंहस्थाची कामं वेगळी सुरू आहेत. याच्यामध्ये याचा आरोपी फायदा घ्यायचे की शहरामध्ये आता बऱ्यापैकी कामं सुरू आहेत, तर लोकांचा समज असा होत असेल की हे देखील एक काम सुरू असेल, त्यामुळे याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष होत असेल किंवा लक्ष जात नसावं, याचा देखील आरोपींनी फायदा घेतलेला. कुठलाही काही राजकीय दबाव नाही, पूर्णपणे निष्पक्षपणे आरोपींकडे तपास करताना पोलिसांनी पूर्णपणे निष्पक्षपणे तपास केला आहे. यात कुठला राजकीय दबाव वगैरे काही नाही. मध्ये जे आरोपींचे नाव आहे ते प्रेस नोट मध्ये आहेत. अजून याच्यामध्ये असं कुठलं मोठं नाव निश्चित नाही. संशयितांच्या बॅक हिस्ट्री विषयी तपास सुरू आहे. सध्या प्राथमिक तपास स्थितीमध्ये तपास आहे. पुढे तपासामध्ये या गोष्टी निष्पन्न होतील. मध्ये मुद्देमाल टाकून आणलेला आहे, गाड्या त्याचा भाग नाही. ते निष्पन्न होईल. सध्या स्थितीमध्ये ज्या आरोपींनी हे सगळं घटनाक्रम केलेला आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे. तपासात पूर्ण सगळे बारकावे निष्पन्न आणखी होतील. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल,
पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकट, देविदास ठाकरे, उत्तम पवार, नजीब खान पठाण, विशाल काठे, मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, मुख्तार शेख, श्रीकांत सूर्यवंशी, सुनील भोसले, पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, पोलीस हवालदार दीपक पाटील, दीपक दिवटे, पोलीस अंमलदार समाधान पवार तसेच गुंडा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, राजेश राठोड, कल्पेश जाधव, गणेश भागवत, अंबड गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, भूषण सोनवणे, भगवान जाधव आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.